नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वी गणित यामधील प्रकरण 9 सूट आणि कमिशन या प्रकरणाच्या अभ्यासाला आजच्या व्हिडिओमधून सुरुवात करणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आपल्या या वर्षीच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडीशी उजळणी करून घेऊयात. आता इथे काही तुम्हाला उदाहरणं दिसत आहेत बघा. 12/100 मग हे किती पर्सेंट होतात, म्हणजे किती टक्के होतात, हे तुम्हाला या चौकोनांमध्ये लिहायचं. हे तुम्हाला यापूर्वी आपण शिकलेलो आहोत. किंवा 47% हे कशा प्रकारे लिहायचे, 86% कशा प्रकारे लिहायचे, त्यानंतर 4% 300चे हे कसे लिहायचे, किंवा 15% 1700चे हे कसे लिहायचे, हे सगळं तुम्ही यापूर्वीच्या इयत्तेमध्ये अभ्यासलेलं आहे. त्याची तुम्हाला उजळणी करायची आहे. तुम्ही हे सगळं होमवर्क म्हणून करू शकता. तर आता तुम्हाला बघा, जुलैमध्ये आपल्याकडे सेल लागतात हे तुम्हाला माहीत आहे. मग त्याच्यावरती दुकानदार काय करतात की त्यांच्या दुकानातला जो जास्तीचा माल असतो तो त्यांना विक्री करायचा असतो, कारण नवीन माल त्यांना खरेदी करण्यासाठी. जोपर्यंत जुना माल ती विकत नाहीत तोपर्यंत मग नवीन पुढच्या सणांसाठी जी त्यांना नवीन स्टॉक आणायचा असतो तो त्यांना घेता येत नाही. मग त्यासाठी ते काय करतात की सेल लावतात आणि त्याच्यावरती डिस्काउंट जाहीर करतात. आणि हे सेल आपण जुलैमध्ये बऱ्याच ठिकाणी बघतो. मग आता याचा उद्देश काय असतो हे आता मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं, पण तरीही तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये याची चर्चा करा. आता सूट आपण अभ्यासूया. सूटमध्ये आता हे बघा, इथे हा तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये कोणत्या महिन्यांमध्ये सेल लावलेला आहे आणि त्यावर डिस्काउंट दिलेला आहे ते इथे दिलेलं आहे. मग साडीची जी किंमत आहे ती दिलेली आहे, विक्री किंमत दिलेली आहे, त्यावरती ती नफा झाला आहे तो दिलेला आहे, आणि किती साड्या अशा विकल्यात ते पण आपल्याला दिले आहे, आणि त्याची पूर्ण टोटल इथे केलेली आहे की त्या महिन्यात किती रुपयांच्या किती साड्या विकल्या, त्याच्यावर किती सूट दिली, याप्रमाणे इथे या तक्त्यात माहिती दिलेली आहे. आता हे ज्या दुकानातली माहिती आहे तर ती एक व्यक्ती आहे, साडीचे दुकानदार, त्यांचं नाव आहे मिस्टर सुरेश, आणि त्यांनी त्या महिन्यामध्ये किती नफा कमवला आहे त्या ह्या तक्त्यात आपल्याला दिलेलं आहे. आता ह्या तक्त्यावरून आपल्या असं एक लक्षात येते की प्रत्येक साडीवरती डिस्काउंट दिलेला आहे जुलै महिन्यात जो सेल लागला त्यामध्ये, आणि प्रत्येक साडीवरती जो नफा मिळाला आहे तो कमी आहे, पण अशा भरपूर साड्या विकल्यामुळे जो एकूण नफा आहे तो भरपूर मिळालेला आहे मिस्टर सुरेश यांना, म्हणजे त्या दुकानदारांना. आता प्रत्येक वस्तूवरती एक लेबल असतं किमतीचं, सगळ्यांनाच माहिती. आपण बाजारात गेल्यावरती आपण ज्या वस्तू खरेदी करतो त्याच्यावरती किमतीचं लेबल असतं, त्याला काय म्हणतात, बाजारभाव असं म्हणतात त्या वस्तूचा. मग ह्या बाजारभावावरतीच दुकानदार काय करतात की सूट जाहीर करतात. आणि मग ती सूट ते कशावर जाहीर करतात तर त्या बाजारभावातनं ते काही रक्कम जी सूट म्हणून दिलेली असते ती रक्कम म्हणजे काय असते, सूट असते त्या बाजारभावाच्या वस्तूवरती. म्हणजे बाजारभावातनं जर आपण सूट वजा केली तर आपल्याला विक्री किंमत ही मिळते. मग इथे सूत्र काय आहे, विक्री किंमत बरोबर बाजार मूल्य किंवा बाजारभाव वजा सूट. मग आता ही जी सूट दिलेली असते ती पर्सेंटेज म्हणजे टक्क्यांमध्ये दिलेली असते. म्हणजे जसं 20% डिस्काउंट किंवा सूट, ती कुठल्याही वस्तूवरती तिचं जे बाजारभाव आहे त्या बाजारभावावरती ती 20% सूट दिली असा त्याचा अर्थ होतो. मग आता समजा बाजारभाव हा 100 रुपये आहे तर त्याच्यातनं 20% आपण काय दिली, त्याला सूट दिली. म्हणजे 100तनं 20 रुपये गेले की आपल्याला खाली किती राहतात, 80 रुपये राहतात. म्हणजेच ही काय झाली, आपली विक्री किंमत झाली. मग आपल्याला इथे हे जे व्यवहार होतो त्या व्यवहाराला डिस्काउंट काय असतो, X% असतो. म्हणजे तो किती असू शकतो आपल्याला माहीत नाही तो. मग तो कधी कधी 10%ही असतो, कधी 15% असतो, असाही असतो.
म्हणून x/100 म्हणजेच डिस्काउंट/100, कारण त्या 100 ह्या किमतीवर, म्हणजे किंमत 100 नाही, काहीही असू शकते, त्या ती जी पूर्ण किंमत आहे त्या किमतीवरती इतके टक्के असं त्याचा अर्थ होतो. म्हणून डिस्काउंट/मार्केट प्राईस म्हणजेच सूट/बाजारभाव. म्हणून डिस्काउंट म्हणजे सूट बरोबर बाजारभाव गुणिले x/100.